तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती टाका म्हणून मला खूप सारे कमेंट येत होते. तर गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती टाकत आहे आपण. तर मुख्य ठिकाण कोणतं आहे गडचिरोली जिल्ह्याचे? तर मुख्य ठिकाणी गडचिरोलीच आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गडचिरोली आहे. निर्मिती कधी झाली गडचिरोली जिल्ह्याची? तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. तर कधी अस्तित्वात आला? 26 ऑगस्ट 1982ला. आणि तालुके किती आहे? एकूण तालुके 12 आहेत. गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा, आरमोरी, वडसा, देसाईगंज, धानोरा, कोरची, वडसा, चामोशी, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, भामरागड हे मुख्य असे तालुके आहेत जे 12 आहेत. आणि प्रमुख नद्या कोणत्या? तर प्रमुख नद्या आहे वैनगंगा, शिवनी, इंद्रावती, गोदावरी, खोलांडी, पाल, काढाणी ह्या प्रमुख नद्या आहेत. तर धरणे कोणते आहेत? दीना धरण, कारवाफा धरण, तुलतुली धरण ही इथली धरणे आहे. दीना धरण, कारवाफा धरण, तुलतुली धरण. प्रमुख पिके भात आणि तंबाखू. नेक्स्ट आहे खनिजे कोणते? तर इथे खनिजे कोणते सापडतात? लोह, तांबे, चुनखडक हे प्रमुख खनिजे सापडतात. महत्त्वाची ठिकाणे आणि माहिती बघा. तर गडचिरोली हा राज्याचा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. तर कोणता जिल्हा आहे? अतिपूर्वेकडील जिल्हा आहे महाराष्ट्र राज्याचा गडचिरोली. लक्षात ठेवा, अत्यंत आवश्यक पॉईंट आहे. हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सेकंड, महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. उद्योगविरहित म्हणजे एकही उद्योग नसणारा असा जिल्हा म्हणून घोषित केला आहे महाराष्ट्र शासनाने. कोणता जिल्हा केला आहे? तर गडचिरोली जिल्हा आहे. नेक्स्ट आहे राज्यातील सर्वाधिक वनांचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली जिल्ह्यात आहे सर्वाधिक वनांचे प्रमाण. नेक्स्ट आहे गडचिरोली जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर मागासलेला जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो औद्योगिकदृष्ट्या. हे पण लक्षात ठेवा, अत्यंत आवश्यक असे पॉईंट आहे हे. बाबा आमटेंचा अपंग व कुष्ठरोग यांच्या पुनर्वसनासाठी हेमलकसा प्रकल्प आणि लोकबिरादरी प्रकल्प भामरागड तालुक्यात येथे कार्यरत आहे. तर हेमलकसा येथे आहे. बाबा आमटेंचा अपंग व कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी हेमलकसा प्रकल्प बाबा आमटे यांचा आहे. आणि तो कुठे आहे? तर भामरागड या तालुक्यात हेमलकसा येथे कार्यरत आहे. नेक्स्ट आहे सिरोचा शहर गोदावरी प्राणहिता नद्यांच्या संगमावर आहे. तर सिरोचा हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे? तर गोदावरी व प्राणहिता. वर्धा व पैनगंगा नदीच्या संगमास प्राणहिता या नावाने ओळखले जाते. तर कोणत्या नदीच्या संगमास प्राणहिता नावाने ओळखले जाते? हा क्वेश्चन खूप वेळा येऊन गेला आहे. वर्धा व पैनगंगा. नेक्स्ट आहे गडचिरोली जिल्ह्यात गोंड ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. तर कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते गडचिरोली जिल्ह्यात? तर गोंड ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. याशिवाय मांडिया, गोंड, हलबा, कवर, परधान या आदिवासी जमाती आढळतात. चपराळा अभयारण्य चारमोशी तालुक्यात आहे. तर चारमोशी तालुक्यात कोणते अभयारण्य? तर चपराळा हे अभयारण्य आहे चारमोशी तालुक्यात. नेक्स्ट माहिती, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर 14,412 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे. भौगोलिक क्षेत्र 14,412 चौरस किलोमीटर. जिल्ह्याचे पृथ्वीवरील स्थान किती आहे? तर 18.43 ते 21.50 उत्तर अक्षांश आणि 79.45 ते 80.53 हे पूर्व रेखांश. एवढे जिल्ह्याचे पृथ्वीवरील स्थान आहे. समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे?
तर 217 मीटर म्हणजे 715 फूट एवढी सरासरी उंची आहे समुद्र सपाटीपासून. नेक्स्ट आहे जिल्ह्याचे तापमान किती. तर जिल्ह्याचे तापमान इसवी सन 1998 मध्ये सर्वात कमी 11.3 होते अंश सेल्सिअस, सर्वात जास्त 47.7 अंश सेल्सिअस. सरासरी पर्जन्यमान 2011 मध्ये 840.7 मिलीमीटर. आणि जिल्ह्यात एकूण उपविभाग किती आहे. तर 6 आहे. जिल्ह्यात एकूण उपविभाग किती आहे. 6 आहे. गडचिरोली, देसाईगंज म्हणजेच वडसा, अहेरी, कुरखेडा, चारमोशी आणि एटापल्ली हे 6 उपविभाग आहे. पर्जन्यमान लक्षात ठेवा 840.7 मिलीमीटर हे पर्जन्यमान आहे. जिल्ह्यातील एकूण तालुके हे 12 आहे. जिल्ह्यातील एकूण गावे 1679. एकूण गावे 1679. जिल्ह्यातील एकूण शहरे किती आहेत. तर गडचिरोली आणि देसाईगंज ही 2 शहरे आहे. जिल्ह्यातील एकूण शहरे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती किती आहे. तर एकूण ग्रामपंचायती आहे 467 आहे. एकूण नगरपालिका किती आहेत. एकूण नगरपालिका ह्या 2 आहे. गडचिरोली आणि देसाईगंज या दोन्ही नगरपालिका आहे. लोकसभा निर्वाचन क्षेत्र किती आहे. तर एकच आहे, चिमूर गडचिरोली. लोकसभा निर्वाचन क्षेत्र चिमूर गडचिरोली. विधानसभा निर्वाचन क्षेत्र 3 आहे, गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी. गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी ही 3 विधानसभा निर्वाचन क्षेत्र आहे. अत्यंत आवश्यक असे पॉईंट आहे, व्यवस्थित वाचा. एकूण पोलीस स्टेशन किती आहे. तर एकूण पोलीस स्टेशन हे 29 आहे. पोलीस आउटपोस्ट किती आहे. तर 31 आहे. नेक्स्ट आहे गडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तर 26 ऑगस्ट 1982 आपण वरती बघितलं आहे. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके आहे. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत आहे. तर गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे. तर ईशान्य दिशेला आहे. ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत आहे. कोणत्या राज्याच्या सीमेलगत आहे. तर आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. तर हा जिल्हा कसा आहे. तर नक्षलग्रस्त आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नक्षलग्रस्त जिल्हा आहे गडचिरोली. जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे. 14,414 चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा विदर्भ या प्रदेशात येतो. तर आपल्या विदर्भात हा जिल्हा येतो गडचिरोली. भौगोलिक स्थान बघूया. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात ईशान्येला आहे. महाराष्ट्र राज्यात ईशान्येला आहे गडचिरोली जिल्हा. आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याची सीमा त्याला लागून आहे. आताच बघितले वरती, सीमा त्याला लागून आहे आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या. हा जिल्हा नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात जवळपास 76% जंगलाने व्यापलेल्या असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित आश्रय घेतात. तर किती टक्के जंगलाचे प्रमाण आहे. 76% जंगलाने व्यापलेला आहे. नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागलेल्या आहे. घनदाट जंगलात नक्षलवादी समर्थित आश्रय घेतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिणेला गडचिरोली हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता, वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी आहे. ते आपण बघितलं आहे. वैनगंगा व वर्धा या नदीच्या संगमाला प्राणहिता असे म्हणतात. व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमा भागात वाहतात. चला तर गडचिरोली जिल्ह्याचा भूगोल बघूया.
जिल्ह्याच्या ईशान्य भागात धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घनदाट जंगलाने व्यापलेले आहेत. तर ईशान्य भागात जिल्ह्याच्या कोणते तालुके आहे? धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घनदाट जंगलाने व्यापलेले आहेत. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत. उंच टेकड्या पण आहे. तर कोणत्या भागात आहे? भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड या भागात उंच टेकड्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा आदिवासी मागासलेला डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो. हे पण आपण बघितलं. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 75.96% भागात जंगल आहे. तर 75.96% जंगल आहे. येथील लोकजीवन कसे आहे तर बघूया. जिल्ह्यातील आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे पेरसा पेन हे दैवत आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे दैवत कोणते आहे तर पेरसा पेन. पेरसा पेन हे दैवत आहे आदिवासी लोकांचे. लोक शुभ कार्याप्रसंगी किंवा पिकांचे उत्पादन झाल्यावर रेला नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. तर कोणत्या नावाचं नृत्य करून आनंद व्यक्त करतात तर रेला नावाचं. हे पण लक्षात ठेवा. रेला नृत्य आहे त्यांचं आदिवासी लोकांचं. शुभ कार्यप्रसंगी किंवा पिकाचे उत्पादन झाल्यावर रेला नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. ढोल हे सुद्धा त्यांच्या आवडीचे नृत्य आहे. ढोल, रेला आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहे. तर मुख्य सण कोणते आहेत त्यांचे? होळी, दसरा व दिवाळी. आदिवासी जमाती ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून राहते. तर कुठे राहते? घनदाट जंगलात वास्तव्य करून राहते. जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटक व तमाशा इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रम प्रसिद्ध आहे. तर तमाशा, नाटक हे मनोरंजन कार्यक्रम पण ते करतात इत्यादी. नेक्स्ट, गणपती, दसरा, होळी या सणांच्या वेळी शंकराच्या निमित्ताने शंकरपट्टाच्या निमित्ताने आयोजन होते. जनसंख्या बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे जनसंख्या. जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या 1,08,824 एवढी असून तिची एकूण टक्केवारी 11.2 आहे. 1,08,824 एवढी आहे अनुसूचित जातींच्या लोकांची लोकसंख्या आणि तिची टक्केवारी किती आहे? एकूण 11.2 आहे. आदिवासी जमातीच्या लोकांची संख्या 3,71,696 एवढी आहे. तर बघा आदिवासी जमात किती आहे इथे? 3,71,696. त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. टक्केवारी किती आहे तर त्यांची टक्केवारी 38.30 एवढी आहे. आदिवासींची टक्केवारी. लोकसंख्येपैकी 38% लोक हे लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर कोणता जिल्हा? गडचिरोली जिल्हा. 38% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, मांडिया, परधान. तर कोणत्या जाती येतात अनुसूचित जमातीमध्ये? गोंड, कोलाम, मांडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक यात येतात. त्यांच्या बोलीभाषा गोंडी, मांडिया ह्या आहेत. तर त्यांच्या बोलीभाषा कोणत्या? गोंडी, मांडिया ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये याशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगढी इत्यादी भाषा बोलल्या जातात. तर आणखी कोणत्या भाषा बोलल्या जातात गडचिरोली जिल्ह्यात? मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली,
छत्तीसगढी इत्यादी भाषा बोलल्या जातात, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे हवामान कसे आहे इथले. तर गडचिरोली जिल्ह्याचे हवामान हे उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते. तर उन्हाळ्यात खूप उष्ण असते येथील हवामान आणि हिवाळ्यात तर खूप थंड असते. जिल्ह्याची सरासरी आर्द्रता किती आहे. तर गडचिरोली जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ही 62% आहे. जिल्ह्याच्या आतापर्यंत 20 मे 1992 रोजीला सर्वात जास्त म्हणजे 46.3 अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे आणि 5 जानेवारी 1992 रोजी सर्वात कमी म्हणजे 5.0 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले गेले आहे. तर बघा, हिवाळा खूप थंड असतो इथे आणि उन्हाळा खूप उष्ण असतो, हे लक्षात ठेवा. व्यवसाय कोणते आहे इथले. तर हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरता प्रसिद्ध आहे. तर कशासाठी प्रसिद्ध आहे. बांबूची झाडे व तेंदूपानाकरता प्रसिद्ध आहे. म्हणजे इथे विडीचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. विडी चरखा असे उत्पादन भरपूर प्रमाणात होते. बांबूची झाडेसाठी प्रसिद्ध आहे आणि तेंदूपानाकरता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. तर भात हे पीक मुख्य घेतले जाते. या व्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. तर आणखी व्यतिरिक्त गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी उत्पादन घेतली जातात इथे. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे. तर शेती हाच आहे. नेक्स्ट आहे प्रशासन. तर इथले प्रशासन बघूया कसं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 प्रशासकीय उपविभाग आहे. तर किती प्रशासकीय उपविभाग आहे. तर 6. गडचिरोली, वडसा, अहेरी, चार्मोशी, एटापल्ली, कुरखेडा हे आहेत 6 उपविभाग. नेक्स्ट आहे प्रत्येक उपविभागात 2 असे एकूण 12 तालुके आहे. प्रत्येक उपविभागात असे 2 तालुके येतात, असे 12 आहेत. 6 आहेत, 6 12 2. जिल्ह्यात 467 ग्रामपंचायती आहे. तर किती ग्रामपंचायती आहे. 467 आणि 1688 राजस्व गावे आहे. तर 1688 ही गावे आहे. जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा व 1 लोकसभा क्षेत्र आहे. 3 विधानसभा व 1 थोडं बरं नसल्यामुळे थोडा आवाजात पण चेंज येतोय माझ्या, तर प्लीज ॲडजस्ट करा थोडं. विधानसभा व 1 लोकसभा क्षेत्र आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून असं 12 पंचायत समित्या आहे. तर किती पंचायत समित्या आहे. 12. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही 2 शहरे असून येथे नगरपालिका आहे, ज्याच्यावर आपण आधी पूर्ण चार्ट हा डिटेलमध्ये घेतलेला आहे, तो तुम्ही नक्की लक्षात ठेवा. उद्योग कोणता आहे. तर जिल्ह्यात चार्मोशी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. तर फक्त चार्मोशी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना आहे आणि बाकी कोणते मोठे उद्योगधंदे इथे नाही. त्यामुळे जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. इथे कोणतेही उद्योगधंदे नाही म्हणून मागासलेला जिल्हा म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. तर भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या इथे जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत, पण मोठे उद्योग नाही. भातसडीचे उद्योग आहेत, कारखाने आहेत, पण मोठे उद्योग नाहीत इथे. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे कोस ते रेशीम कोस, टसर रेशीम कोस असे त्याचे उत्पादन होते, पण त्याचं केंद्र कोणतं आहे. तर आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त 18.5 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे. तर रेल्वेचे स्टेशन कुठे आहे. रेल्वे स्टेशन देसाईगंज येथे आहे.
लक्षात ठेवा. जिल्ह्यातील तालुके आपण बघितले: ऐरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोशी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा. तर इथे बाजारपेठा कोणत्या आहे? किती राहिलं आपल्याला? थोडं आहे. बाजारपेठा कोणत्या आहे? जिल्ह्याला एकच मोठी बाजारपेठ आहे. तर जिल्ह्याला एकच मोठी बाजारपेठ आहे, ती म्हणजे वडसा देसाईगंज येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. तर वडसा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले? तर वैनगंगा. लक्षात ठेवा, वैनगंगा नदीच्या काठावर वडसा हे शहर बसले आहे. जिल्ह्यातील एकमेव रेल्वे लाईन गोंदिया, नागभीड, चंद्रपूर येथून जाते. तर गोंदिया, नागभीड, चंद्रपूर येथून एकमेव रेल्वे लाईन जाते. त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. तर एकच रेल्वे लाईन जाते गोंदिया, नागभीड, चंद्रपूर येथून. लोकसंख्या 2001 नुसार लोकसंख्या बघितली, पण 2001 नुसार पण लोकसंख्या विचारते, त्याच्यामुळे गडचिरोली जिल्हा हा डिटेलमध्ये माहिती टाकलेली आहे. एकूण लोकसंख्या किती? 2001 मध्ये 9,70,294. 9,70,294 एवढी लोकसंख्या आहे 2001 मध्ये. पैकी पुरुष किती आहे? तर 4,91,101 एवढे पुरुषांचे प्रमाण होते तेव्हा, आणि स्त्रियांचे 4,79,193 हे स्त्रियांचे प्रमाण. नेक्स्ट आहे लोकसंख्या घनता किती आहे? तर 67 चौरस किलोमीटर. स्त्रिया पुरुष प्रमाण 900, 1000 पुरुषांमागे 976 हे स्त्रियांचे प्रमाण आहे. 1000 पुरुषांमागे 976 स्त्रियांचे प्रमाण. पुरुष प्रमाण म्हणत आहे, 1000 पुरुषांमागे 976. साक्षरता इसवी सन 2001च्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता किती आहे? तर 60.1%. पुरुष साक्षरता 71.9%. स्त्रिया साक्षरता 48.1%. आरोग्य सेवा कोणत्याही जिल्ह्यात? या जिल्ह्यात खाली प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध आहे. तर जिल्हा रुग्णालय किती आहे? तर 1 आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय किती आहे? तर 1 आहे. एकूण ग्रामीण रुग्णालय 13 आहे. एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे 45 आहे. प्राथमिक आरोग्य पथके 36 आहे. हे पण लक्षात ठेवा, कारण गडचिरोली जिल्ह्याचा ज्यांनी फॉर्म भरला त्यांना ही डिटेल माहिती आवश्यक आहे. या समवेतच डॉक्टर अभय बंग यांच्या पत्नी राणी बंग यांची सर्च शोधग्राम गडचिरोली ही संस्था येथील आदिवासींना आरोग्य सेवा पुरवते. तर कोणाची संस्था ही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना आरोग्य सेवा पुरवते? डॉक्टर अभय बंग यांची पत्नी राणी बंग यांची सर्च ही संस्था शोधग्राम गडचिरोली आदिवासींना आरोग्य सेवा पुरवते. डॉक्टर प्रकाश आमटे यांची लोक बिरादरी. तर डॉक्टर प्रकाश आमटे यांची लोक बिरादरी हेमलकसा भामरागड ही संस्था देखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते. तर कोण करते आरोग्यविषयक मदत? शोधग्राम गडचिरोली ही संस्था जी आदिवासी आरोग्य सेवा पुरवते. आणि प्रकाश आमटे यांची लोक बिरादरी हेमलकसा भामरागड ही संस्था देखील, हेमलकसा ही कुठे आहे? तर भामरागड येत आहे. आणि ही संस्था देखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते. नेक्स्ट आहे प्रेक्षणीय स्थळे कोणती आहे इथे? मार्कंडा, चपराळा, आलापल्ली, वैरागड. मार्कंडा, चपराळा, आलापल्ली, वैरागड ही प्रेक्षणीय स्थळे आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यात चारमोशी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिव मंदिर व चपराळा येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. संपलं आपलं गडचिरोली जिल्ह्यावरचं लेक्चर. ते नीट वाचा तुम्ही. प्रेक्षणीय स्थळे सर्व डिटेल माहिती मी सर्व टाकलेली आहे.
एक एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि प्लीज चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. आरोग्य सेवा हे मेन पॉईंट दिलेले आहेत सर्व, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होणार. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. लोकजीवन वगैरे इथलं आदिवासी जमात जास्त आहे, त्याच्यामुळे मागासलेला जिल्हा म्हणून आहे. चला तर हे आपलं गडचिरोली जिल्ह्यावर A to Z माहिती आपण घेतलेली आहे. बघा उंची वगैरे सगळंच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा.